श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 15. श्रीपादांचे पिठापुरातील वय 7 वर्ष. बंगारप्पा यांचा वृत्तांत व राजाचा गर्वभंग. मी शंकर भट्ट श्री दत्तानंदांची परवानगी घेऊन माझा प्रवास पुढे सुरू केला. तहान लागल्याने मी एका जवळच्या विहिरीजवळ गेलो. पाणी काढण्यासाठी तेथे एक बादली, ताड वृक्षाचे पात्र देखील होते. मी विहिरीत खाली पाहिले. पहा, मला विचित्र दृश्य दिसले. विहिरीच्या आतल्या बाजूला गोल भिंतीतून वाढलेल्या झाडाच्या फांदीला धरून एक मनुष्य वर खाली कोलांट्या उड्या मारीत घेत होता. ती अपरिचित व्यक्ती मला प्रेमाने म्हणाली, "अरे शंकर भट्टा." मी त्यांना विचारले की माझे नाव कसे कळले. त्यावर तो हसला. "नुसते नावच नाही, तर तू श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी कुरुकुट्टीस जात आहेस हे सुद्धा मी जाणतो. तुला भेटण्यासाठीच मी तुझी वाट पाहत आहे." त्या विहिरीतून बाहेर कसे ओढावे हा विचार मी करीत होतो. बादलीला बांधलेली दोरी खूप क्षीण होती. माझ्या मनातील भाव ओळखून तो पुण्यपुरुष म्हणाला, "प्रापंचिक बंधनाने संसार कुपात पडलेला मानव तू, बंद रहित असलेल्या ह्या विचित्र योग प्रक्रियेमध्ये आत्मानंदात मग्न असलेल्या मला कसा बाहेर काढू शकणार? माझा मीच उठेन. आपल्याला शक्ती कमी पडल्यास श्रीपाद करुणेने शक्तीचा अनुग्रह करतील." असे म्हटल्यानंतर निमिषार्थ ते माझ्या शेजारी उभे होते. मी संभ्रमित झालो. ते म्हणाले, "माझे नाव बंगारप्पा. तू तहानलेला आहेस. मी तुझी तहान भागवीन." असे म्हणून त्यांनी बादलीने पाणी काढले आणि वेगाने ते पिऊ लागले. चमत्कारिकपणे तहान माझी भागली. याचे मला आश्चर्य वाटले. नंतर आम्ही दोघांनीही एकत्र प्रवास प्रारंभ केला. ते सांगू लागले, "मी स्वर्णकार कुटुंबातील आहे. मी तंत्रमंत्रामध्ये प्रावीण्य मिळवले होते. मंत्रतंत्र प्रयोगाने नावडत्या व्यक्तींना मारून टाकण्याचे सामर्थ्य मी प्राप्त केले होते. भूत प्रेत पिशाच्च यांच्याशी माझी जवळीक झाली. मी स्मशानभूमीतून विविध विधी करीत असे. मी कोणत्याही गावात गेल्यावर लोक मी भूत व पिशाच्चांकडून त्यांना त्रास देईन या भीतीने विपुल धन देत असत. माझ्यावर अवलंबून असलेल्या भूत पिशाच्चांना बळी अर्पण करण्यासाठी त्या धनाचा मोठा भाग नेहमी वापरला जायचा. वेळशीर बळी अर्पण न केल्यास ती पिशाच्चे मला गंभीर इजा करीत. सामान्य जणांच्या मुखावर जी प्रसन्नता पाहिजे तिच्याऐवजी भूत प्रेतांची लक्षणे व कळ्या माझ्यात विकसित होऊ लागल्या. माझ्या भटकंतीत एकदा मी माझ्या पूर्वपुण्याईने पिठिकापुरमला आलो. दत्तप्रभूंच्या अवतारामुळे पिठिकापूर पावन झाले होते. तरीही ते क्षुद्र तंत्र व परस्पर कलहाची कमतरता तिथे नव्हती. मी बापणनार्य व श्रीपाद यांच्याबद्दल मी विचित्र आणि आश्चर्यकारक बातमी ऐकल्या. मी बापणनार्यांना मारू इच्छित होतो. मी एका तळ्यावर गेलो व दोन्ही हातांनी ओंजळीने अखंडपणे पाणी पिऊ लागलो. एखाद्या माणसाला मारून टाकण्यासाठी माझ्याकडे विविध प्रकारच्या अनेक पद्धती होत्या. त्यांपैकी एक म्हणजे मारून टाकावयाच्या माणसाचे चिंतन करीत पाणी पिणे. ह्या पद्धतीने मी पिलेले सर्व पाणी त्या माणसाच्या पोटात जाते. पाण्याने पोट भरल्यावर ते फुगून फुटते. मग तो माणूस मरतो. श्रीपादांच्या लीला अकल्पनीय असतात. मी पाणी पित असताना श्रीपाद हे बापणनार्यांबरोबर होते. श्रीपाद प्रेमाने बापणनार्यांच्या पोटावर थापटत होते. जरी मी खूप पाणी पित होतो तरी श्रीपादांच्या शक्तीमुळे त्याची वाफ होऊन जात होती. वारंवार पाणी पिऊन मी दमलो, पण बापणनार्य सुरक्षित व निरोगी राहिले. माझी क्षुद्र विद्या त्या दिवशी का फळली नाही याची खंत वाटली आणि कारणसुद्धा कळत नव्हते. श्रीपादांकडून क्षुद्र शक्तीच्या उपासकाची दहशत दूर करणे. मला एका सर्पनियंत्रित मंत्र येत होता. त्या मंत्राच्या योग्याने मी चिंतिलेल्या व्यक्तीच्या घरी सर्व बाजूंनी सर्प गोळा व्हायचे. ते सर्व त्या व्यक्तीला दंश करायचे. मी बापणनार्यांचे ध्यान करून तो मंत्र उच्चारला तेव्हा अनेक सर्प बापणनार्यांच्या घरी गेले. घरी असलेल्या वेलांचा आधार म्हणून असलेल्या ताटीवर प्रवाळीपणे लोंबकळू लागले. थोडा काळ झाल्यावर ते जेथून आले होते तेथे निघून गेले. अशा प्रकारे माझा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला.
माझ्या अंकित असलेली भूते प्रेते मला बेधडकपणे म्हणाली की ते श्री बापण्णाऱ्यांच्या घराजवळ जाऊ शकत नाहीत. ही सर्व श्रीपादांची लीला असल्याचा मला अंदाज आला. एवढे झाले तरी माझी राक्षसी प्रवृत्ती संपली नसल्याने मी स्मशानात गेलो. तेथे मी श्रीपादांची पिठाची प्रतिमा करून तिला 32 जागी 32 सुया टोचल्या. त्या मारण केलेल्या प्रक्रियेने श्रीपादांच्या शरीरास त्या 32 ठिकाणी आजार व्हावेत. एवढेच नाही तर त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या पूर्ण शरीरात विषाचा फैलाव होऊन त्याने त्यांचा अंत व्हावा. परंतु माझा हा प्रयत्नसुद्धा फसला होता. आश्चर्य म्हणजे एका मध्यरात्रीच्या वेळी माझ्या पोटात जास्त पाणी भरत असल्याचे अनुभवले. ती मला मृत्यू यातना होती. सर्पमंत्रांमुळे मी बापण्णाऱ्यांच्या घरी पोहोचलेले सर्वच्या सर्व साप पिठिकापुरममधील माझ्या मुक्काम स्थानात घुसले व त्यांनी मला दंश केला. श्री श्रीपादांच्या पिठाच्या प्रतिमेला ज्या ठिकाणी मी सुया टोचल्या होत्या त्या नेमक्या त्या ठिकाणी माझ्या शरीरात मला वेदना देऊ लागल्या. अशा प्रकारे माझ्या पापकृत्यांचे परिणाम होऊन माझ्या स्वतःच्या शरीरालाच वेदना होऊ लागल्या. मरण बरे असा विचार केला, पण मला मरण आले नाही. नरक यातना मृत्यूनंतरचा अनुभव असतात, पण रात्रीच्या वेळी जिवंत असतानाच मी त्या सर्व अनुभवल्या होत्या. असह्य यातनांना सामोरे गेलेला कोणीही मनुष्य परमेश्वराकडे वळेल. मी श्री श्रीपादांना मनातल्या मनात शरण गेलो. माझ्या मंत्रोनेत्रांपुढे श्री श्रीपादांचे रूप प्रकट झाले. ते म्हणाले, बंगारप्पा, तू केलेल्या महापापांना अनेक वर्षे इहलोकात दुःख भोगल्यानंतर नरकात सुद्धा शिक्षा भोगाव्या लागतील. परंतु मी तुझ्यावर दया करून या एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारा तुझी पापे नष्ट केलेली आहेत. तुझ्या सर्व शूद्र विद्यांचा नाश झाला. कोणी तहानेने व्याकुळ झालेला मानव तुझ्या अंतदृष्टीस दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील. कोलांटी खात झुलणे हा एक योग प्रक्रिया आहे. त्याचा अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ती करून घेशील. माझ्या मात्यापित्याच्या घरी किंवा बापण्णाऱ्यांच्या घरात पाय ठेवण्यास सुद्धा अनेक जन्मांचे पुण्य असावे लागते. तुला या जन्मात ते भाग्य नाही. भाग्य ही अचानकपणे येणारी गोष्ट नाही. दुर्दैव ही तारतम्य न बाळगता दिलेली गोष्ट आहे. पूर्वजन्मातील पुण्यकर्म तत्काळ फळास येतात तेव्हा त्याला सद्भाग्य म्हणतात. जेव्हा वाईट कृत्ये तत्काळ फलद्रूप होतात तेव्हा त्याला दुर्भाग्य म्हणतात. जीवन देणारा परमेश्वर आहे म्हणून प्राण घेण्याचा अधिकार सुद्धा त्यालाच आहे. मातापित्याने जन्मदाते असल्याने परमपूज्य असतात. त्यांच्याकडे वृद्धापकाळात दुर्लक्ष करणाऱ्यांवर मी कृपा करणार नाही. तू आपल्या क्षुद्र विद्येने कितीही निष्पाप लोकांचा अकाली मृत्यू घडविलास. या पापाचे फळ शंकर भट्ट नावाच्या कन्नड ब्राह्मणाशी भेट होईपर्यंत परिणाम करतील. तो जेव्हा तहानलेला असताना तू त्याची तृष्णा तुझ्या सिद्धीने भागवशील तेव्हा तुझे पाप निष्णात होईल. तो शंकर भट्ट माझे चरित्र लिहील असे श्री श्रीपाद मला म्हणाले होते. ही घटना घडली तेव्हा श्रीपादांचे वय 7-8 वर्षांचे होते. प्रिय शंकर भट्टा, त्या दिवसापासून मी तुझी वाट पाहत आहे. आज माझा अत्यंत चांगला दिवस आहे असे म्हणून बंगारप्पांनी त्यांचे भाषण संपविले. ही सर्व गोष्ट मला खूप गोंधळात टाकणारी होती. नंतर मी म्हणालो, महोदय, तुम्ही पाणी प्यायले तर दुसऱ्याची तहान कशी भागते याचे रहस्य कृपया मला वर्णन करून सांगा. त्यावर बंगारप्पा म्हणाले, बेटा, अन्नमय कोशात राहणाऱ्या प्राणीमात्रावर भौतिक प्रभाव असून त्यांना भौतिक जगात अनुभव येतात. प्राणमय कोशात राहणाऱ्या प्राणीमात्रास सूक्ष्म देह चैतन्य असते. मनोमय कोशात राहणाऱ्या प्राणीमात्रांचा संबंध मनोमय जगाशी असतो. विज्ञानमय कोशात राहणाऱ्या प्राणीमात्रांचे संबंधित जगाशी अनुसंधान असते. आनंदमय कोशातील प्राणीमात्रांना आनंदाची अनुभूती घेता येते. एका योग प्रक्रियेने मी माझ्या प्राणमय शक्तीने इतर जीवांचे प्राणमय शक्तीचे अनुसंधान करतो. याद्वारे मी तादात्म्य भावनेने हे साध्य होते. प्राचीन काली वाली याच एका योग प्रक्रियेद्वारे त्याच्या समोरील व्यक्तीच्या शक्तीच्या दुप्पट शक्ती प्राप्त होत असे. या कारणाने श्रीरामांनी झाडाच्या मागून वालीचा वध केला. विश्वामित्र महर्षींनी राम व लक्ष्मण यांना बला व अतिबला नावाच्या 2 अत्यंत पवित्र मंत्रांचा उपदेश केला होता. त्या मंत्रातील स्पंदनांशी निगडीत प्राणशक्तीची सिद्धी केल्यास विश्वाची वैश्विक शक्ती आपल्यामध्ये आकर्षून घेता येते.
शरीर शुद्ध नसल्यास ती शक्ती त्यासमयी शरीरात प्रवेश करते. त्यावेळी तीव्र वेदना होतात. एवढेच नव्हे तर ती शक्ती धारण करू न शकल्याने ती व्यक्ती मृत्युमुखी सुद्धा पडू शकते. शुद्धीक्रमात मानवाची शरीराच्या 12 अवस्था आहेत. श्रीरामांचा देह 12व्या अवस्थेत होता. श्री दत्तांचे शरीर 12व्या अवस्थेच्याही पलीकडे आहे. त्यामुळे दत्तावतार श्री श्रीपादांना साहजिकपणे अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व आहे. नंतर मी प्रश्न केला, महोदय, असे म्हणाल की गौतम ऋषींच्या श्रापाने अहिल्या शिळा बनली आणि श्रीरामांच्या चरणधुळीच्या स्पर्शाने त्या शिलेचा स्पर्श होताच ती शापमुक्त झाली. ती खरेच शिळा झाली होती काय, किंवा यात काही गर्भितार्थ आहे? नंतर बंगारप्पांनी स्पष्ट केले, तू छान प्रश्न विचारलास. इंद्राचा संबंध फक्त अहिल्याच्या छायारूपाशी होता. ते माहिती नसल्याने गौतमांनी महाक्रोधाने अहिल्याला शिळा होण्याचा श्राप दिला. नंतर अहिल्या गौतम ऋषींना म्हणाली, हे मूढ ऋषी, आपण काय हे पाप केले? त्याबरोबर गौतमाने आपली बुद्धिमत्ता गमावली आणि त्यांना वेड लागले. त्यांनी अनेक धार्मिक क्षेत्रांचे दर्शन घेत भगवान शिवाच्या कृपाशीर्वादाने ते स्वस्थ झाले. चैतन्य शक्तीच्या उत्क्रांतीत शिळा ही प्रथम स्थिती आहे. तिचा आत्मा अचेतन अवस्थेत असतो. अनेक प्रकारच्या शिळा असतात. एका विशिष्ट प्रकारच्या शिळेत काही सुधारणा होत असतात. सुधारणेच्या त्या अनुभूतीनंतर तो आत्मा दुसऱ्या प्रकारच्या शिळांगणात प्रवेश करतो. त्या पहिल्या रिकाम्या शिळेत दुसरा आत्मा प्रवेश घेतो. विशिष्ट आत्मा विशिष्ट शिळेत किती काळ राहील हे फक्त योगदृष्टी असलेले लोकच जाणू शकतात. गृहीत धरा की विशिष्ट शिळेत एखादा आत्मा असताना ती शिळा तोडून 2 तुकडे करण्यात आले. एका तुकड्यात पहिला आत्मा राहतो तर दुसऱ्या तुकड्यात निराळा आत्मा प्रवेश करतो. दोन्ही आत्मे काही अनुभव प्राप्त करतात. कोणत्या प्रकारच्या अनुभूती ते घेत आहेत हे त्यांना माहीत नसते, परंतु ते शिळा स्थितीत असताना त्या आत्म्याचा अमर्याद यातनांची ते अनुभूती घेत असतात. त्यांच्यात जीव नसतो, परंतु तरीही वेदनेची अनुभूती मात्र असते. जन्माच्या विविध स्रोतांमध्ये प्राणी मात्र अनुभूतीत असलेल्या यातनांचे वर्णन. नंतर मी प्रश्न केला, महोदय, जीव असतानाच यातना किंवा सुखाचा अनुभव येतो, असे असताना अचेतन वस्तू अमर्याद वेदनेची अनुभूती घेत हे कसे शक्य आहे? तेव्हा बंगारप्पा उत्तरले, जेव्हा वैयक्तिक आत्मा परमात्म्यामध्ये अस्तित्वात असतो तेव्हा तो दिव्य आनंदाची अनुभूती घेतो. ती वाचेद्वारा वर्णिली जाऊ शकत नाही व मनाने तिचे आकलन होणे शक्य नसते. त्याचप्रकारे वैयक्तिक आत्मा शिळेत असताना त्याला दिव्य आनंदाच्या विरुद्ध महादुःखाची अनुभूती येते. ती देखील वाचेने वर्णिली जाऊ शकत नाही व मनाला समजू शकत नाही. जेव्हा चैतन्य लुप्त असते तेव्हा महादुःखाची अनुभूती घेतली जाते. हा आत्मा अनेक खडकांमध्ये भटकतो आणि अवर्णनीय, अकल्पनीय, अचेतन मोठ्या दुःखांची अनुभूती घेत जातो. अशा प्रकारे तो धातूंमध्ये प्रवेश करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या धातूमध्ये फिरून तो सुप्तावस्थेत चैतन्याची अनुभूती घेतो. समजा तुम्ही एखाद्या धातूवर त्याला अपायकारक असेल असा विषारी पदार्थ ओतला तर त्या धातूतील सुप्तावस्थेत असलेल्या जीवशक्तीस यातना होतात आणि तो त्या धातूतून दुसऱ्या एखाद्या धातूमध्ये प्रवेश करतो. धातूशी एकरूपत्व असलेला आत्मा विकासाच्या प्रक्रियेत झाडांमध्ये प्रवेश करतो. निर्जीव पदार्थ असताना सुप्त असलेली जीवनशक्ती आता कार्यरत होते आणि तिच्यात ताट उभे राहण्याची, वाकण्याची स्थिती घेण्याची उर्मी येते. त्यांची मुळे घुसळण्याची शक्ती देतात व त्याला प्रगतीच्या वाटा मोकळ्या करतात. अशा प्रकारे आत्मा विविध प्रकारच्या झाडांमध्ये प्रवेश करतो आणि अनेक अनुभूती घेतो. अशा तऱ्हेने तो 50% सचेतनात व 50% अचेतनात या स्तरावरून बाहेर पडून त्याची आळ्या व किडे म्हणून उत्क्रांती होते. या स्तरावर त्याच्या गतीची उर्मी सिद्धीस जाते. अशा प्रकारे तो विविध प्रकारच्या आळ्या व किडे व अनेक शुद्धीकरणाच्या क्रियांची अनुभूती घेत माशाचा आकार घेतो. नंतर तो पक्षाचा आकार घेतो. विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या स्वरूपात अनुभूती मिळाल्यानंतर तो चतुष्पाद म्हणून जन्म घेतो. तो पवित्र गाय म्हणून जन्म घेतो. ती मातेप्रमाणे लोकांना दूध देते तेव्हा त्याबद्दल माहिती नसताना देखील तो भरपूर पुण्य कमवतो.
अन्नधान्याच्या उत्पादनात ती म्हैस म्हणूनही कार्यरहित होते. पुढच्या जन्मात तो मनुष्य देह धारण करतो. मानसिक दृष्टिकोनाच्या प्रभावाखाली विचारांची निर्मिती होते. नंतर त्यांचे कर्मात रूपांतर होते. या पद्धतीने सत्कर्मे व दुष्कर्मे केली जातात. साधना मार्गात 7 टप्पे. मानव त्याच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत 7 टप्प्यात असतो. पहिल्या टप्प्यात स्थूल देहेंद्रिये व सूक्ष्म देहेंद्रिये एकाच वेळी उपयोगात आणली जातात. दुसऱ्या टप्प्यात तो सूक्ष्म देहेंद्रियांच्या आधारे सूक्ष्म प्रपंच अनुभवात छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त होते. तिसऱ्या टप्प्यात तो सूक्ष्म शरीराच्या द्वारा दूर प्राणाय करू शकतो. तिसऱ्या व चौथ्या टप्प्यांमध्ये वशीकरण केंद्र असते. वशीकरणात असताना त्या स्थितीत असतो. त्या स्थितीत आपण राहतो. गौतम ऋषींनी श्राप दिल्यावर अहिल्याला तीव्र धक्का बसला. तेव्हा तिला आपण शिला चैतन्यात आहोत असे वाटले. ती श्रीरामांच्या दर्शनापर्यंत त्या स्थितीत राहिली. अहिल्याचे शरीर शिला बनले नाही, फक्त तिचे मन त्या स्थितीला गेले. म्हणजे ती तिसऱ्या व चौथ्या भूमिकेच्या मध्येच असलेल्या वशीकरण केंद्रात राहिली. श्रीरामांच्या चरणकमलांच्या धुळीचा स्पर्श झाल्यावर तिचे मनोपुष्प विकसित होऊ लागले आणि तिने आपली नैसर्गिक स्थिती पुन्हा प्राप्त केली. चौथ्या टप्प्याला पोहोचलेल्या आत्म्याला अतिशय विस्तारित योगशक्ती लाभतात. जर त्या योगशक्तींचा लोककल्याणार्थ अंतरामयाच्या निर्देशनानुसार विनियोग केला तर उच्च स्थिती प्राप्त होऊ शकतात. या उलट पापकार्यांना निमित्त होणाऱ्या तुच्छ स्वार्थ प्रयोजनांसाठी या शक्ती वापरल्यास पतन निश्चित आहे. तो शिला चैतन्यात पडेल. त्यानंतर तसे हजारो जन्म गेल्याशिवाय मानव जन्मात जाण्याची संधी मिळणार नाही. 5व्या टप्प्यात असलेले साधक संकल्पज्ञानी असतात. संकल्पज्ञानी साधक दैवी शक्ती साक्षात्कारासाठी धडपड करण्याबरोबरच प्रापंचिक कार्यकलापसुद्धा चालवित असतात. जे 6व्या टप्प्यावर आहेत ते भावज्ञानी असतात आणि त्यांच्या प्रापंचिक कार्यकलापाचा साध्य फार कमी असतो. 7व्या टप्प्यावरील साधक परमात्म्याच्या अनंत स्थितीच्या ज्ञानाची प्राप्ती करून घेतात. दिव्य अवतार व साधकातील भेद. बंगारप्पाचे शब्द ऐकल्यावर माझ्या मनात काही संदेह निर्माण झाले. त्यांचे निराकरण करण्यासाठी मी शंकर भट्ट प्रश्न केला. महाराज, उत्क्रांतीच्या प्रक्रिया सामान्य मर्त्य मानवांपुरता मर्यादित आहेत की दिव्य अवतारांना देखील लागू होते? यावर बंगारप्पा म्हणाले, अवतारी पुरुष काळाच्या गरजांनुसार येतात. मानव जेव्हा भगवंत होते तेव्हा त्याला समर्थ सद्गुरू म्हणत असत. देव मानव रूपात आले तेव्हा त्यास अवतार म्हणत. मत्स्य पाण्यात चटकन पोहू शकतो. कूर्म पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. वराह म्हणजे खडक मृग, भूमीवर वेगाने पळणारा. सिंह हा जनावरात सर्वात श्रेष्ठ प्राणी. त्याचे मुख व उर्वरित शरीर मनुष्याचे असा नृसिंह अवतार आहे. याचना प्रवृत्ती करणारा तमोगुण प्रधान असलेला वामन अवतार. रजोगुण युक्त असलेला परशुराम अवतार. सत्वगुण प्रधान असलेला तो राम अवतार. त्रिगुणांच्या अतीत असलेला निर्गुण तत्व प्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार. कर्मप्रधान असलेला तो बुद्ध अवतार. श्रीपाद श्रीवल्लभ अवतार हा अत्यंत विलक्षण युग अवतार आहे. तो समस्त सृष्टीतील एकतत्वातील अनेकत्व आणि अनेकत्वित तत्वातील एकत्व स्वतःमध्ये सामावून घेणारा अत्यंत अद्भुत, अत्यंत विलक्षण, अद्वितीय अवतार आहे. श्रीपादांशी ऋणानुबंध नसलेले योग संप्रदाय, मते, धर्म या समस्त सृष्टीतच नाहीत. श्रीपादांची स्थिती मानव बुद्धिवंतांना समजू शकणार नाही. त्यांच्यासारखे तेच आहेत. सर्व सिद्धींचा, सर्व संप्रदायांचा त्यांच्यात समन्वय आहे. या समस्त सृष्टीचा आदिबिंदू व अंतिम बिंदूसुद्धा तेच आहेत. स्पंदनशील असलेल्या जगत व्यापाराशी निरीक्षण करणारे, उत्पत्ती करणारे व क्षय करणारे तेच आहेत. हे गहन दिव्य रहस्य आहे. सप्त ऋषींनाही त्यांची स्थिती समजली नाही. ती मी कोणत्या प्रकारे सांगू? बेटा शंकर भट्टा, तू भाग्यवान आहेस. त्यांची बहुमोल कृपा ज्यांना लाभली ते भाग्यवान जीव आहेत. इतर जीव टाकाऊ आहेत. सत्कर्म व दुष्कर्माचे फल निरूपण. मी शंकर भट्ट विचारले, महाराज, मला एक शंका आली आहे.
जर समस्त कर्मांचे तेच श्रीपादांचे प्रेरक आहेत, तर काही जण चांगले लोक म्हणून का जन्माला येतात आणि इतर काही जण वाईट लोक म्हणून का जन्माला येतात? त्यावर बंगारप्पा मोठ्याने हसून म्हणाले, बेटा, तू चांगला प्रश्न विचारलास. सर्व सृष्टी धन्वांच्या साह्याने निर्माण झालेली आहे. मृत्यूचे भय नसेल तर बालकावर त्याची आईसुद्धा प्रेम करणार नाही. वेदांमध्ये पुरुष हा शब्द आत्मा या अर्थाने वापरलेला असला पुरुषांचे वर्चस्व सूचित करीत नाही. जसा मनुष्य धर्म व दिव्य धर्म यात बराच फरक आहे, तसाच मनुष्य धर्म व प्राणी धर्म यात फरक आहे. अशा परस्पर विरोधी द्वंद्वांच्या जोड्या नसतील तर उत्क्रांतीचा विकास होण्याची शक्यताच नाही. सर्व शक्तिमान आहेत असे म्हटल्यावर त्या देवांमध्ये केवळ चांगल्या शक्ती असतात असा अर्थ होत नाही. जगात तुम्हाला जी लबाडी, फसवणूक व हिंसा दिसते ती त्या सर्व शक्तिमानत्वाचा भाग आहेत. दुःख असल्या कारणाने आपण उत्कंठतेने सुख इच्छितो. दुःखाच्या ज्ञानाशिवाय सुखाची अनुभूती ज्ञात होत नाही. आपण पाहत असलेली कोट्यानुकोटी तारे प्रथम अव्यवस्थितपणे रचण्यात आलेले आहेत. ते एकमेकांवर आदळल्याशिवाय काही अधिक तारे निर्माण झाले. असे अनेक वेळा घडल्यावर आपण पाहत असलेल्या सुनियोजित तारकापुंजाचा उगम झाला. आपला सौरमालेतील ग्रह सुस्थिर कक्षेत सूर्याभोवती फिरत आहे. ध्रुव हा सूर्यासाठी टेकू आहे. टीप, सौरमाला, ग्रह व तारे हे ध्रुव ताऱ्याभोवती फिरतात हा गर्भितार्थ इथे सांगितलेला आहे. अशा प्रकारे परस्पर आकर्षण व विकर्षणाने सृष्टी चालू आहे. देवाबद्दल आकर्षण वाटणारा आस्तिक बनत असतो आणि सत्कर्मे करीत असतो. विकर्षण करणारा नास्तिक बनतो आणि दुष्कृत्ये करीत असतो. तो देव आस्तिक व नास्तिक या दोघांचा आधार म्हणजेच टेकू आहे. तो देव सत्कर्मी व दुष्कर्मासाठी आधार टेकू आहे. या सृष्टीलीलेचा काहीच स्थिर नाही. तुम्ही ज्यांना भली माणसे म्हणतात त्यांनी कोणत्या तरी जन्मात दुष्कृत्ये केलेली असतात. त्यामुळे या आयुष्यात जरी ती सत्कर्मशील माणसे असली तरी दुःख टाळता येऊ शकत नाही. पूर्वी जन्मी केलेल्या सत्कर्मांचे फलस्वरूप प्राप्त झालेल्या पुण्यकर्मांमुळेच दुर्जन सुख आराम उपभोगतात, अन्य काही नाही. पाप किंवा पुण्य तत्काळ फळे देत नाहीत, परंतु तीव्र पाप किंवा महत्पुण्य सत्वर फळे देतात. आनंदाने आयुष्य जगण्यासाठी माणसाने कशा प्रकारे आचरण ठेवावे याचे मार्गदर्शन चांगले ग्रंथ करतात. त्याला चांगली वा वाईट गोष्ट करण्यासाठी मर्यादित स्वातंत्र्य दिलेले असते. जेव्हा दुराचरण अत्याधिक वाढते आणि सदाचरणी लोक निराधार स्थितीत असतात तेव्हा परमेश्वर म्हणजेच देव त्यांच्या मायेसहित अवतार घेत असतात. ज्याचा जन्म वा मृत्यू नाही असा परमेश्वर माणूस म्हणून अवतार घेऊन आपल्यामध्ये राहतो, ही विस्मयकारक बाब आहे. पिठिकापुरमच्या महाराजांचा गर्वभंग. पिठिकापुरम या स्थानात वतनाने राज्यकर्ते गुप्तपणे काही वेळा नगरात फिरून प्रजेची स्थिती अवलोकन करीत असत. राजेसाहेबांना श्रीपाद श्रीवल्लभांना भेटण्याची इच्छा होती. त्यांनी आपले सैनिक तत्काळ अप्पलराज शर्मा यांच्या घरी आदेशासह पाठवले. आदेशाचा मजकूर असा होता की अप्पलराज शर्मा आणि बापण्णार्य यांनी श्रीपादांना राजेसाहेबांच्या समोर किल्ल्यावर आणावे. हे अपमानास्पद आमंत्रण श्री श्रीपादांनी अस्वीकार केले. अप्पलराज शर्मा सुद्धा किल्ल्यात पाऊल टाकण्याच्या विरोधात होते. बापण्णार्यांसारखी थोर व्यक्ती सत्सत विवेक बुद्धीने अंतप्रेरणा दिल्याशिवाय कोठेही जात नसे. श्री बापण्णार्यांनी श्रीपादांना विचारले, सोनुल्या, किल्ल्यावर जाण्यास तुला काही आक्षेप आहे काय? श्री श्रीपाद उत्तरले, आजोबा, राजासाहेबांना भक्ती नाही. माझे दर्शन एवढे सोपे नाही. श्री श्रीपाद सैन्यांना कडकपणे म्हणाले, जर तुमचे राजेसाहेब मला भेटू इच्छितात तर ते वैयक्तिकरित्या येथे येऊ शकतात. मी केवळ या स्थानाचे राज्यकर्ते आहेत. मी सर्व राजांचा राजा व संपूर्ण सृष्टीचा चक्रवर्ती आहे. मी सर्व जगतांचा प्रभू आहे.
तेव्हा माझ्याकडे रिक्त हस्तांनी येऊ नये. नजराणा आणला पाहिजे. राजे मला त्यांचा गुरु मानत असतील तर त्यांनी गुरुदक्षिणा सुद्धा आणावयास हवी. श्रीपाद समस्या निर्माण करण्यात पटाईत आहेत, त्याचप्रमाणे समस्या सोडवण्यातही ते कुशल आहेत. जर राजा क्रोधित झाला तर त्याचे काय परिणाम होतील या विचाराने बापणनार्य अप्पल राजशर्मा व व्यंकटप्पा श्रेष्ठी काळजीत पडले. सैनिकांकडून वार्ता ऐकून राजासाहेब रागाने थरथरू लागले. ते मोठ्याने ओरडले, या दुर्लभ ब्राह्मणांना माहिती देऊन की मी नुसता विचार केला तरी त्यांच्या आयुष्याचे काय घडू शकते, मी किती सामर्थ्यवान आहे हे त्यांना माहीत नाही. असे ओरडतच त्यांच्या अंगातील सर्व शक्ती गेली आणि ते क्षीण झाले. अशक्तपणामुळे त्यांना भोवळ आली. दासांनी सर्व सेवा केली पण राजे क्षीणच राहिले. दरम्यान राजांच्या मनचक्षूंसमोर एक विद्रूप स्त्री उभी राहिली. तिने गर्जना केली, मी शक्ती आहे, मी तुझ्या आतमध्ये उड्या मारीत आहे आणि जोराने त्यांच्यात प्रवेशली. ते शक्तीचा हल्ला सहन करू शकले नाही. त्यांच्या हाडांचा भुगा झाल्यासारखे त्यांना वाटले. ते क्षीण आवाजात ओरडले, ताबडतोब माझ्यातून बाहेर जा. शक्ती बाहेर पडित असताना राजाला नरक यातना अनुभवास आल्या. अशा प्रकारे शक्ती महाराजांच्या शरीरात प्रवेश करत होती व बाहेर पडत होती. या दोन्ही क्रियांमुळे त्यांना नरक यातना होत होत्या. सैनिकांद्वारे राजपुरोहित कोट सुंदर शर्मा यांना माहिती पाठवण्यात आली. त्यांनी स्वयंप्रभू दत्ताची पूजा केली व तीर्थ दिले. राजासाहेबांनी दत्त विभूती कपाळाला लावल्यावर शक्तीची हालचाल थांबली. मग शर्मा म्हणाले, पाहिलत ना, आमच्या आचरणेने तत्काळ फळ मिळते. आमच्या श्रीपादांना दर्शनाची इच्छा केली, आपणास ती उपयोगाची नाही. त्यांच्या घरी कालाग्निशमन दत्तमूर्ती आहे. तिच्या पूजेने अप्पल राजशर्मा काही किरकोळ सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. बापणनाऱ्यांना मंत्रसाधनेने काही सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. व्यंकटप्पा श्रेष्ठी हे एक वैश्य आहे. एखादी चांगली वस्तू ती नकली आहे हे पटवून देऊन ती स्वस्तात विकत घेणे त्याला शक्य आहे. एखादी नकली वस्तू अस्सल आहे असा विश्वास संपादन करून तो ती व्यक्ती विकू शकतो. कल्पनांचे मनोरे रचून श्रीपादांना अमर्याद शक्ती बहाल करून त्यांचे भजन ते करीत आहेत. नरसिंह वर्मा हा घरंदाज क्षत्रिय असूनही मूर्ख बनलेला आहे आणि श्रीपाद हे दत्तावतार आहेत अशी स्तुती करीत आहे. तुम्हाला काही चिंता नाही. आमचे अनुष्ठान फार थोडे आहे. महाराजांसारखा व्यक्तीची आज्ञा न पाळण्याचे धारिष्ट्य त्यांनी कसे केले? महाराज श्रीपादांना जुलूम जबरदस्तीने बळजबरीने सुद्धा इथे आणू शकतात. ही स्तुती वचने ऐकून महाराज दुर्बलपणे म्हणाले, त्याला बळजबरीने इथे आणल्यास मला काय मिळणार आहे? त्यामुळे माझे नाव मात्र खराब होईल. श्रीपादांना क्षुद्र कलेची काही तंत्रे अवगत आहेत अशी मला शंका वाटते. असे नसते तर शक्तीने माझ्या शरीरात जाणे येणे प्रवास कशाला केला असता? यावर मात करण्यासाठी तुम्ही उपाय सांगितला पाहिजे. तुम्ही आमच्या घराण्याचे पुरोहित आहात आणि तुम्ही कायमच आमचे कल्याण चिंतिले आहे. यावर शर्मा म्हणाले, महाराज आपण ब्राह्मणाद्वारा दत्तपुराणाचे पारायण करून घेतले पाहिजे. स्वयंभू दत्ताची पूजा केली पाहिजे. ब्राह्मणांना मिष्टान्न भोजन दिले पाहिजे व त्यांना उदार हस्ते दक्षिणा दान दिली पाहिजे. सर्व जातीच्या लोकांना अन्नदान केले पाहिजे. असे केल्यास दत्त संतुष्ट होतील. श्रीपादांवर मात करता येईल. शूद्र शक्तीचा त्रास नष्ट होईल. राजपुरोहितांच्या विनंतीनुसार राजाने सर्व आवश्यक व्यवस्था केली. पिठिकापुरम परिसरात अनेक जंगले होती. पिठिकापुरममध्ये चोरांना खूप मोठा धक्का होता. दत्तपुराणाच्या पारायणाचा प्रारंभ होताच चोऱ्यांचे प्रमाण वाढले. त्यांना आळा घालण्यास राजा असमर्थ ठरला. राजाला पडणाऱ्या भयंकर स्वप्नांमध्ये वाढ झाली. आजारापेक्षा उपचार वाईट असावेत त्याप्रमाणे संकटे वाढली. महाराजांना रात्री स्वप्नांमध्ये असलेले पितर दिसू लागले. दयनीयपणे काकुळतीने अन्नाची याचना करणाऱ्या भिकाऱ्याप्रमाणे ते दिसू लागले. त्यांनी प्रश्न विचारले, तू आम्हाला वार्षिक श्राद्ध भोजन का घालीत नाहीस? आम्ही या प्रेत शरीरातच राहावयाचे का? आम्हाला सद्गती का नाही? राजा म्हणाले की तो शास्त्रानुसार श्राद्ध कर्म करीत आहे. पितर राजाला म्हणाले, तू करतो आहेस ते ठीक, पण ते आम्हाला पोचत नाही.
ब्राह्मण मात्र श्राद्धाच्या नावावर धष्टपुष्ट होत आहेत. जेव्हा ब्राह्मण विधींचे काटेकोर पालन करतो आणि मंत्रोच्चार करीत विधी संपन्न करतो आणि श्राद्धकर्ता यजमान ते संस्कार अत्यंत काळजीपूर्वक व परिश्रमपूर्वक पूर्ण करतो, फक्त तेव्हाच पितरांना सद्गती लाभते. पितरांचे आक्रोश आणि ओरडणे यामुळे राजाला अजिबात झोप लागत नव्हती. डोळ्यांची उघडझाप केली असतानाही तीच परिस्थिती चालू राहत होती. या त्रासात बहर म्हणून त्याची उपवर सुंदर अशी कन्या भूतबाधेने पीडित होऊन केस मोकळे सोडून विस्कट हास्य करीत घराच्या सर्व वस्तू घराबाहेर फेकू लागली. ती जेवणास बसली की अन्नात किडे दिसत. अचानकपणे कपड्यांना एकदम आग लागी. अन्नदान ज्या ठिकाणी संपन्न होत असे त्या ठिकाणी जेव्हा राजा जात असे तेव्हा त्याला अशक्त शक्तीचे पिशाच्या प्रमाणे दिसणारे त्याच्या राजवंशातील मृत स्त्री व पुरुष दिसत. राजाची स्थिती अत्यंत दयनीय झाली होती. सुंदर राम शर्मा यांच्या घरातील परिस्थितीसुद्धा यापेक्षा चांगली नव्हती. त्यांची सौम्य सोज्वळ स्वभावाची पत्नी एकाएकी पतीच्या शिरावर स्वयंपाकाची भांडी आपटू लागली. त्यांचा मुलगा त्यांना दरोडेखोराने घरातील एका खांबास बांधण्याचा प्रयत्न केला. मुलगी तिच्या वडिलांवर थुंकत होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर तिच्या वाहण्याने फटके मारत होती. जेव्हा शर्मा अन्नाची याचना करीत तेव्हा त्यांना वाळलेले गवत द्यावयाचे. जर त्यांनी ते खाल्ले नाही तर ते त्यांना तापलेल्या लालबुंद लोखंडाच्या सळईने भाजवण्याची धमकी देत. तथापि शर्मांनी नेमलेल्या ब्राह्मणांनी दत्तपुराणाचे पारायण चालू ठेवले. दिवसाचे पारायण संपून भोजन केल्यानंतर घरी येताच भूते प्रेते संबंध घरातून मुक्तपणे वावरून घरच्यांनाच घाबरवीत असताना दिसत. यातील काही स्त्रियांनी विस्कट हास्य करीत जाहीर केले, तुम्ही ज्यांचे पुरोहित आहात त्या राजाच्या पितरांनी स्त्रियांना मातेसमान मानण्याऐवजी त्यांच्यावर बलात्कार केले. त्या स्त्रिया दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाहीत, आम्हीच आहोत. आम्हीच त्या अत्याचाराचे बळी आहोत. आम्हाला आमच्या पतींसह संतोषाने जगू न दिल्याचे घोर पाप त्यांनी केले. त्याचा बदला आम्हाला राजघराण्यावर घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही फक्त पिंडदान करता तेव्हा आम्हाला सद्गती लाभत नाही. तुम्हाला राजाकडून मोठ्या प्रमाणावर धन मिळाले आहे, ते कलंकित आहे. म्हणून आम्ही तुमच्या परिवारास देखील त्रास देऊ इच्छितो. पारायण करणारे ब्राह्मण सुंदर राम शर्मा व राजेसाहेब देखील खूपच भयभीत झाले. ते सर्वजण उद्वेगाने व उपवासाने म्हणत होते, आम्ही असे ऐकले आहे की दत्तपुराणाच्या पारायणाची शुभफळे मिळतात. पण काय ही विपरीतता. या पुराणाच्या वाचनाने शंकरांना आनंद झाला आणि ते भूतप्रेत पिशाच्याती गणांबरोबर नाचत आहेत. त्या पुराणांच्या वाचनाने विष्णूंना हर्ष झाला आहे आणि आपल्याला जेवण नाकारताना ते अन्नाच्या शोधार्थ फिरणाऱ्या भिकाऱ्यांना आपले कृपा आशीर्वाद देत आहेत. संतुष्ट झालेले ब्रह्मदेवाने आपल्याला बिभत्स्य आणि अपमानकारक शब्द वापरून त्रास देणाऱ्यांना निर्माण केले आहे. अरे रे, जर दत्तपुराणाच्या वाचनाने आपण अशा प्रकारे जिवंत प्रेते बनणार असलो जिथे ब्रह्मा विष्णू महेश हे शब्दांनी आपला छळ करणार असतील, नैसर्गिक मरणास परवानगी न देता आमचे रक्षण करीत असतील, भूते प्रेते पिशाच्यांना खुश करण्यासाठी नृत्याचे प्रदर्शन करीत असतील, तर अरे रे देवा, अशा प्रकारच्या दत्तभक्तीची अनेक जन्मे आवश्यकता नाही. माणूस हा सृष्टीतील श्रमिक आहे. श्रीपाद प्रभू त्याला मोबदला देतात. नंतर ब्राह्मण सुंदर राजशर्मा राजेसाहेब व श्रीपादांना शरण गेले व आश्रय मागितला. तेव्हा श्रीपाद म्हणाले, या सृष्टीमध्ये प्रत्येक जण हा श्रमिक असतो. मी मालक आहे. मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा तुम्हाला सेवेचा तुमच्या पात्रापेक्षा जास्त मोबदला प्रदान करतो. मी अन्नप्रदान झालेस जेवढी आवश्यकता आहे तेवढी रक्कम वजा करून उरलेली शिल्लक प्रदान करतो. मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे. कालाग्निशमन दत्त स्वरूप मीच आहे. मी जीवांबद्दलच्या करुणा वाटल्याने या श्रीपाद श्रीवल्लभ रूपात आलो आहे. माझ्या मुखाला कापूर आरती म्हणून तुम्ही करतात, मात्र माझ्या पाण्यात खिळे ठोकतात, तर तुम्हाला फळ कसे मिळू शकेल? माझे आई वडील कोण आहेत हे तुम्हाला वाटले? या दत्तपुराणातील विष्णू दत्त व त्यांची पत्नी या कलियुगात अप्पल राजशर्मा व सुमती महाराणी माझे आईवडील म्हणून जन्माला आले आहेत. श्री बापण्णार्य एका युगात
श्री विघ्नेश्वराचा पुत्र लाभ म्हणून, तर दुसऱ्या युगात लाभद महर्षी म्हणून आणि एका युगात बृहतशिला म्हणजेच पेनुगोंडा नगरीत भास्कराचार्य म्हणून जन्माला आलेले आहेत. वैश्यकुलात जन्माला आलेल्या लोकांना त्यांची गोत्र परंपरा पूज्य आहे. माझा गणेश चतुर्थीला जन्म होणे हा दैवी योजनेचा एक भाग आहे. वासवी कन्यका परमेश्वरीचा अवतार घेतल्यास काळापासून श्री व्यंकटप्पा श्रेष्ठींशी माझे ऋणानुबंध आणि सिंहाचलन क्षेत्रातील भगवान नृसिंहांचे माझे रूप व नरसिंहवर्मा यांचा ऋणानुबंध चिरस्थायी आहे. ते खरोखरच धार्मिक वृत्तीचे असल्याने या अवतारातही त्यांचा माझ्याशी संबंध प्रस्थापित झालेला आहे. मी नृसिंह सरस्वती म्हणून माझे मातामह श्री बापणनाऱ्यांसारखा हुबेहूब दिसणारा अवतार घेईन. ज्याप्रमाणे ते आपल्या तांब्याच्या कमंडलूतून पाणी प्रक्षोभित करून भूतप्रेतांची त्यांच्या योनीतून मुक्तता करतात, त्याप्रमाणे मी नृसिंह सरस्वती अवतारात जेव्हा गंधर्वपूर व क्षेत्री निवास करीन, त्यावेळी माझ्या भक्तांना छळणाऱ्या भूतपिशाच्यांना मी हकलून देईन. त्या भूतपिशाच्यांना मी सद्गती देईन. विपुल धनदौलत शक्ती सामर्थ्य असले तरी त्याचा गर्व करू नये. तुमच्याकडे संपत्तीला धनशूचता पाहिजे, अन्यथा तुम्हाला कष्ट होतील. आपण धार्मिक आहोत असा तुम्हाला गर्व असल्यास तुम्ही मुळीच धार्मिक नाहीत. माझ्याकडे तुमचा हिशोब असतो. माझ्या कनवाळूपणामुळे तुम्हाला पापकर्माची फळे मी रद्द केलीत असे मी सांगत आहे. तुम्ही पापी आहात म्हणून कुणी तुम्हाला नाउमेद केले तर तुमची पापे नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्तभावाने श्रीपाद दत्ता, श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशी हाक मारल्यास मी तत्क्षणी तुमच्या सर्व पापांचे दहन करून तुम्हास पुण्यात्मा करीन. तुम्ही सत्याला असत्य समजाल आणि असत्याला सत्य समजाल, त्यामुळे तुमच्यावर सर्व संकटे आलीत. तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांची निंदा केलीत आणि त्यामुळे तुम्ही विचित्र आणि विशिष्ट समस्यांमध्ये अडकलात. तुम्ही दत्तपुराणाचे पारायण करून घेऊन देखील तुम्हाला त्याने कोणताही दिलासा दिला नाही. दत्त स्वतःच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून आले आहेत, हे सत्य आहे. अध्याय 15 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.